तर नक्कीच 12th मॅच दोन्ही संघाचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये यायला पाहिजे, नाहीतर पेनल्टी आहे 3 रनांची. यापुढे सांगणार नाही, डायरेक्ट पेनल्टी देणार. माहिती मला. तर या पुढच्या बी ग्रुप मधील मी 4 टीमला विनंती करतोय की रेडी राहायचं आहे. आता सामना जो चालू आहे त्याच्यानंतर एकच सामना होईल, त्याच्यानंतर तुम्हाला खेळावं लागेल. तर निकेतन 11, स्टार बॉयज 11, मनस्वी 11 आणि कोण आहे मनस्वी आणि कोण आहे, मी 3 नावं घेते, तीच नावं सांगितली. हा गोकुळधाम मनस्वी पहिला सामना होईल, त्याच्यानंतर निकेतन विपक्ष स्टार बॉयज. निकेतन आणि स्टार बॉयज संघ दुसरी मॅच होईल बी ग्रुप ती. चला पहा सामन्याला होते सुरुवात. आता इथून तुम्हाला करोडा मरोचं समीकरण असणार आहे. इथून जो कुठला संघ आला तुमच्या मधला तर नक्कीच या टुर्नामेंट मधून रजा घेईल, याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच प्रयत्न 2 टीमसाठी बेस्ट ऑफ लक. केतन दुर्गेश साडी पहिला चेंडू योगेशचा, खूप चांगला फटका मारायचा होता पण बॅटचा चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची होतोय सुरुवात. डॉट चेंडूने सुरुवात. योगेश आज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात योगेश, कारण की गरज आहे इथून. लोअर फुलटा चेंडू होता, खूप चांगला फटका, ऑफ ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने येतोय दुर्गेशच्या बॅटतून चौकार. अरे बॉल बाहेर जाने के बाद पकड अमित. पहा चौकाराने आघात केलाय तो म्हणजे दुर्गेशने. ओहो कम बॅक केलाय ते म्हणजे योगेशने. जरी चौकाराला अगोदरच्या चेंडूवर तरी दाखवून देतोय दुसऱ्या चेंडूवर मी देखील रोखू शकतो अशा मोठा फलंदाजाला. डॉट चेंडूने 3 चेंडू 4 धावा. पहा नक्कीच डॉट चेंडू 4 चेंडू 4 धावा. एकच चौकार आलेला आहे पण 3 चेंडू डॉट आलेले. काय गोलंदाजी करतोय योगेश, इम्प्रेस करतोय. राहुल खुश असेल आता योगेशवर, कारण की LPL मध्ये जी कामगिरी नाही केली ती आता करतोय, पण आता खूप खुश असेल त्याचा संघ त्याच्यावर. ओ हो काय गोलंदाजी योगेश, काय याला कॅप्टन केलं होतं आता सिद्ध करतोय योगेश. आता इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय योगेश. ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती योगेश कडनं आताची मॅच देखील उपयुक्त आहे, महत्वाची आहे. उडवलाय आता खूप वेळानंतर येतोय तो म्हणजे चौकार. 2 चेंडू फेस केले दुर्गेशने, खूप चांगले फटके सजवले ते म्हणजे चौकार. पण बाकीचे 4 चेंडू योगेशने खूप चांगले टाकले. 8 रन आले.
थोडे नाराज असतील या शेवटच्या चेंडूवर, कारण की हा फटका मिड ऑफला सजवला होता. तिथे आमचे नक्कीच आमचे सहकारी आम्हाला सांगतायत की फटका खूप चांगला होता, तो म्हणजे लॉंग ऑफला. पहा व्हॉलंटियर्स खूप दूरवरून आलेले आहेत ते चेंडू देण्यासाठी. मनीष पवार व्हॉलंटियरची भूमिका खूप चांगली करताना पाहायला मिळतात आपल्याला. तिकडे देखील आहेत, स्क्वेअर लेगला देखील आपण तैनात केलेले आहेत. बॉलर आता मैदानामध्ये आशिषला आमंत्रित केले. आशिषने मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं केलं. नक्कीच सन्मान करण्यासाठी जी तुम्ही प्रतिमा पाहताय ती म्हणजे संविधान आहे, भारताचं संविधान. खूप चांगले असं आयोजकांनी दिलेलं आहे, ते म्हणजेच नक्कीच संविधानाचे सर्वे सर्वा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नक्कीच मनीष पवार ज्या खेळाडूची बॅटिंग बघायला आले तो फलंदाज आता मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पैशांचा वर्षाव करेल तो त्याच्यावर. केतन आंबेकर मागच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली, पण शेवटच्या क्षणाला ज्या धावा पहिल्या षटकामध्ये यायला पाहिजे होत्या पहिल्या दुसऱ्या दोन लगातारचे चेंडू डॉट आलेले आहेत. तर नक्कीच उडवलाय स्टेट दिशेने, तिथे नो मॅच मध्ये चेंडू लँड होतोय. एकदा धावून कंप्लीट केली, दुसरी धाव देखील जत करते, पूर्ण होईल का? आणि सफलतेने पूर्ण झालेली आहे. तुम्ही पहा जी जोडी मैदानामध्ये पहिले येईल, जो फलंदाज बॅटिंगला पहिले येईल तर नंतर त्याला चेंज नाही करता येणार, तुम्ही नंतरला त्याला चेंज नाही करू शकत, अशी आयोजकांनी आम्हाला विनंती केली आहे सांगण्यासाठी. तर एखादा फलंदाज जर क्रीज मध्ये आला, मैदानामध्ये आला, तर तो परत मागे जाऊ शकत नाहीये. हो घुटना टेक तमाशा देखायचा होता, दाखवायचा होता, पण बॅटचा चेंडूचा काही संपर्क नाहीये. काय गोलंदाजी करतोय आशिष. केतन सारख्या मोठ्या खेळाडूला बांधून ठेवतोय, जकडून ठेवतोय, पूर्णपणे आखडून ठेवतोय, तो म्हणजे आशिष. 4 चेंडू 10 धावा, पूर्णपणे बॅकफुटला ठेवलंय, ते म्हणजे विजय इलेव्हन संघाला, आणि स्वतः फ्रंट फुटला आलेले आहेत. आता ब्लॉक होलचा मारा. काय व्हेरिएशन येते या गोलंदाजाकडे, खूप चांगले व्हेरिएशन पाहायला मिळाले. एक स्लोअर पाहायला मिळाला, एक फास्टर पाहायला मिळाला, नंतरला एक ब्लॉक होल पाहायला मिळाला, एक शॉर्ट पिच चेंडू, अचूक टप्पे खूप चांगले पाहायला मिळाले. आशिषच्या गोलंदाजीकडनं खूप चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्रक्षामध्ये परिवर्तन, कारण की आता राईट हँड बॅट्समन आलेला आहे मैदानामध्ये, तो म्हणजे दुर्गेश. उडवला आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे प्रणव, त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर येतोय. चौकार चौकार चौकार. 15 धावा झालेल्या आहेत.
आता तिसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे गेसर एंड करून आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे प्रणव. बॉलर प्रणव. मला माहितीच ना प्रणव. आशिष होता दुसरा. आता प्रणव सामोरे जाईल तो केतन साठी. केतन हल्ला करेल का? गरज आहे इथून मोठे फटक्यांची. हो 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 मानवर सर काय झेल पकडलाय. आजच्या दिवसातला तिसरा झेल यष्टांच्या मागे पकडलाय तो म्हणजे मानवर सरांनी. नक्कीच टाळ्या पाहिजे झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. मोठ्या मोठ्या खेळाडूंना त्यांनी डगआउटचा रस्ता दाखवलाय, तंबूचा रस्ता दाखवलाय ते म्हणजे मनोहर सर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे. नक्कीच त्यांचा जर वयाचा विचार केला तर आकाश. आकाश मैदानामध्ये दाखल. जेठा त्यांच्याकडे आता अपेक्षा असतील. संघ जरा अडचणीत पाहायला मिळतोय मला. आकाश आता कुठेतरी CBG11 संघ आशिष किरणेने पाहतोय. पण आता शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. या 11 चेंडू मध्ये जर मोठे फटके आले तर नक्कीच कमबॅक करेल विजय 11 संघ. त्रिफळा उद्ध्वस्त. यष्टा उद्ध्वस्त. पूर्णपणे जकडून ठेवलं, बांधून ठेवलं ते म्हणजे विजय 11 संघाला. नक्कीच मला विजय सरांकडे भरोसा आहे. कुठे आहेत ते विजय भैया? 15 रन, 2 विकेट झालेले आहेत आणि 2 चेंडू देखील झालेले आहेत तिसऱ्या षटकातले. विजय भैयांना येणं गरजेचं आहे. अनुभवी फलंदाज येणं गरजेचं आहे इथून. आता रतन मैदानामध्ये दाखल. जेटा मॅचच्या LPL मध्ये जर विचार केला तर खूप चांगली फलंदाजी केली होती, पण आता कुठेतरी नाराज होत आहेत आणि आपल्या संघाला देखील नाराज करतायत. काय हरकत नहीं है, उतार चढ़ाव आते रहते हैं, लेकिन इस उतार चढ़ाव में अपन को हार नहीं माननी है. स्ट्रगल महत्वाचा आहे, परिश्रम महत्वाचा आहे. वेळ नक्की बदलेल मित्रांनो. पहा, स्वप्न नाही रात्र बदलतात, दिवे नाही वाद बदलतात. परिश्रम करत राहा मित्रांनो, वेळ मात्र नक्की बदलते. ओ उडवलाय. जेलची शक्यता नसणार आहे कारण की डोमॅन्स मध्ये चेंडू लँड झाला. एकदा धाव कंप्लीट केली, दुसरी धाव जलद गतीने पूर्ण होत असताना पाहायला मिळते आपल्याला. 2 धावांनी धाव फलक पुढे जाताना 17 झालेले आहे. तिसरा षटक आहे. नक्कीच आता देखील नो मॅच लँड मध्ये पण आशिष चुकवणार नाहीये. अजून एक हादरा, अजून एक धक्का. पूर्णपणे संघ अडचणीत. इथून कोणला तरी संघाची जबाबदारी घ्यावीच लागेल. मैदानामध्ये टिकून राहावं लागेल, हे महत्वाचं आहे. विजय भैया अजूनही आले नाहीयेत, मला तेच महत्वाची बाब आहे. कारण की विजय भैया जर आले तर नक्कीच अनुभवी आहेत, त्यांच्याकडे आगळे वेगळे फटके आहेत, चौफेर खेळण्याची क्षमता आहे. हा खेळाडू अजून डगआउट मध्ये काय? नक्कीच आयोजकांनी उद्या ज्या टीम 8 टीम खेळणार आहे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. नक्कीच त्यासाठी आयोजकांचं कौतुक करतो. जे काय असतील ते तुम्हाला उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ओहो, आला क्षणी येतोय षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती संघाला आणि तो फटका इकडून येतोय, आनंदच्या बॅटतून येतोय षटकार. धावा झालेल्या आहेत
23. बॉलर्स आता मैदानामध्ये राहुल मापणेकर. नक्कीच राहुल मापणेकर खूप चांगले गोलंदाज आहेत. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असते इनिंगचे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं. या चेंडूवरती या षटकामध्ये फलंदाज गोलंदाजावर तुटून पडतो, पण आता पडेल का तुटून? कारण की सलामीला जो दुर्गेश आला होता तो अजूनही मैदानामध्ये लढतोय, झगडतोय, धावांची पराकाष्ठा करतोय आणि त्याला इथून करणं गरजेचं आहे. तीन चौकार तर त्याच्या बॅटीतून आलेले आहेत, पण आता इथून त्याला मोठे फटके येणे गरजेचे आहे. शेवटचं षटक आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत. धाव फक्त आणि फक्त 23 झाले. माफक असं धावा आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्हाला फायटिंग स्कोर करायचा असेल ना तर नक्कीच तुम्हाला इथून 50 धावा करणं गरजेचं आहे, जर समोरच्या संघाला तुम्हाला बांधून ठेवायचं असेल तर. पण आता इथे 6 चेंडू मध्ये किती धावा येतील, किती मोठं टार्गेट सेट करेल तो म्हणजे विजय 11 संघ. राहुल टू दुर्गेश, स्टेट डाऊन द ग्राउंड. येतोय मोठा तडाखा, चेंडू चाललाय दणदण करत. चौकार चौकार चौकार. गरजेचं आहे, गरजेचं आहे. दुर्गेशला अशी फटकेबाजी करणे गरजेचं आहे. ओहो, कम बॅक कम बॅक. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानामध्ये राहुल मापणेकर दाखवून देतोय. जर तुम्ही मला पहिल्या चेंडूवर चौकार मारला तर नंतरला कमबॅक करण्याची क्षमता माझ्याकडे देखील आहे. आज देखील इन ऍक्शन मध्ये खूप चांगले अष्टपैलू खेळाडू खेळताना पाहायला मिळतील बी ग्रुप मधला. एकेरीला महत्व दिलंय. आज इन ऍक्शन मध्ये 4 संघ तुम्हाला खूप चांगले पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये खूप अष्टपैलू खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. 30 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक. उडवलाय 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 पाहू शकता. आणि ते झेल बाद जो फलंदाज सॉरी धावफलकामध्ये जरा चेंजेस आहे. 28 धावा झालेल्या आहेत फक्त. स्कोरर थोडे नवीन आहेत, स्कोररच नाहीत म्हणजे. आता विजय भैया आलेले आहेत. विजय भैया खूप लेट आले पण काही हरकत नाहीये. त्यांच्याकडे अजूनही चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू मध्ये जर त्यांनी चौफेर फटकेबाजी केली तर नक्कीच धावफलक खूप चांगलं पाहायला मिळेल आपल्याला. पहा नो मॅन्स लँड मध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाही. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक 2 आलेले आहेत पण त्यांनी थ्रो करेपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न नसणार आहे. विजय भैयांकडे अजूनही 1 चेंडू शिल्लक. आता इथून 30 धावा झालेल्या आहेत. 30. शेवटचा चेंडू.
शाहू मामा आम्हाला खूप चांगली अशी सोय करून देत आहेत. पहा आता तुम्ही जर फटका पाहताय फाईन लेगच्या दिशेने आशिष खूप दूरवरून आले. तिसरी धाव करताना फलंदाज होते बाद. धावा झालेल्या आहेत 32-33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. ते म्हणजे विजय 11 संघाचा माफक असं टार्गेट, पण अशक्य नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मित्रांनो जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत सांगू शकत नाही की कुठला संघ विजय होईल. कारण की क्रिकेट हा सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत रंग बदलत असतात. 33 दुर्गेशने वैयक्तिक 17 धावा केल्यात. पण दुर्गेशची फलंदाजी खूप थोडी चांगली पाहायला मिळाली कारण की त्यांनी 10 चेंडू फेस केले आणि 10 चेंडू मध्ये 17 धावा केले. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टाइम मीटिंग जास्त करू नका. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सीबीजी धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त तुम्हाला जिंकण्यासाठी करायचे आहेत 33 धावा. चेंडू असणार आहे 24 तुमच्याकडे. तर सरासरीचा विचार केला तर सरासरी 8-32 असतात म्हणजे 8.25 ची सरासरी तुम्हाला करावी लागेल. पहा चला लवकर लवकर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती म्हणजे प्रणव आणि हेमंत सर. हेमंत सरचं कौतुक करावं लागेल कारण की मागच्या मॅच मध्ये त्यांनी जो स्टार्टअप दिला होता ना आपल्या संघाला तसा स्टार्टअप आता गरजेचं असणार आहे. पण त्यांची फलंदाजी शेवटपर्यंत टिकून राहतील का याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे कारण की त्यांचं मैदानामध्ये असणं हीच सीबीजी 11 संघाची महत्वाची बाब असणार आहे.
पहा पहिला चेंडू फेस करत असताना डीप पॉइंटच्या दिशेने येतोय चौकार. चौकार आणि आगाज सुरुवात. 33चं टार्गेट असणार आहे. पहा 2 चेंडू लगातारचे डॉट केलेत. पहिल्या चेंडूवर भले चौकार आला पण नंतर जो कमबॅक केला राहुलने कौतुकास्पद अशी गोलंदाजी हेमंत सारख्या. ओ हो काय गोलंदाजी करतोय राहुल. इम्प्रेसिव्ह. विजय भैया देखील खुश असतील या गोलंदाजीवर कारण की गरज होती अशा गोलंदाजीची. 3 चेंडू त्याने डॉट केले भले एक चौकार आला पहिल्या चेंडूवर. आणि पा मोठा धक्का. पहिला गडी गारद. पहिली लागलेली संघाला अवदसा आणि झेल पकडलाय तो म्हणजे केतन आंबेकर. मॅन फ्रॉम लोढा हेवन पॅराडाईज. आता मैदानामध्ये चालला आहे योगेश. तर बघा ही मॅच तुमच्यासाठी करो या मरो असणार आहे. इथून जर कुठला संघ हरला तो ह्या टुर्नामेंटची रजा घेईल. तुम्हाला वाट पाहावी लागेल 366 दिवस. नाही थोडं कारण की ही पण माहिती असणं गरजेचं होतं कारण की मला माहिती आहे. अजून एक डॉट चेंडू फक्त ओव्हर मध्ये आलाय तो. एकच चौकार तो पण पहिल्या चेंडूवर. नंतर जे 5 चेंडू निर्धाव टाकले टाळ्या झाल्या पाहिजेत राहुलसाठी. माझ्याकडून स्पेशल टाळ्या असतील कारण की गोलंदाजी जी करतोय ना उपयुक्त वेळेला करतोय ते महत्वाचं आहे. कारण की धावफलक फक्त आणि फक्त 33 होतं. अशा क्षणाला एखाद्या गोलंदाजाला जबाबदारी घ्यायची होती ती गोलंदाजाने घेतली. ती पण महत्वाच्या क्षणाला पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. काय गोलंदाजी केली. तर नक्कीच आज इन ऍक्शन मध्ये 4 संघ आपल्याला निकेतन 11, स्टार बॉयज 11, मनस्वी 11 आणि गोकुलधाम 11 संघ बी ग्रुप मध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि सर्व जे इन बिल्डिंग मध्ये खेळण्यात तेच खेळाडू खेळतील पुढच्या बी ग्रुप मध्ये. आपले सोसायटी वाईज मॅच असणार आहे ती त्यामुळे सोसायटीचेच संघ मध्ये प्लेयर असणं गरजेचं आहे. हे वारंवार सांगतोय आम्ही. नाहीतर विसरू नका इन ऍक्शन मध्ये स्टार बॉय संघ खेळणार आहे बी ग्रुप मधना. ओ विजय भैया मी म्हटलंच होत हा खेळाडू जो आहे ना आपल्या संघाची जबाबदारी घेणारा खेळाडू आहे. आणि त्यांनी ती जबाबदारी घेतलं. दुसरं षटक घेतलं आणि पहिला गडी गारद केलाय आपला गोलंदाजी करत असताना तो म्हणजे प्रणवला. मोठा हादरा मोठा धक्का. धावफलक कमी आहे आणि अशा वेळेला ज्यावेळेस धावफलक कमी असतं ना त्यावेळेसच धावा करणं कठीण होतं मित्रांनो.
कारण की एक दोन धावा कोणी काढत नाहीये. जेव्हा षटकार मारायचा असतो तेव्हा कोणी मारू शकतो, पण एक दोन धावा काढणं पण गरजेचं आहे. अशा वेळेला गरज असते त्यावेळेस. ओ हो 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 हो, काय गोलंदाजी. पायांचा इशारा करतात खूप उशिरा, आणि का असे ना, आपण हा वाईट चेंडू आहे. हा चेंडू तुम्हाला परत टाकावा लागेल. बॅट्समन मनोहर आहे, मनोहर. चंदन काय क्षेत्ररक्षण करतो. एक के धाव. मनोहर नक्कीच मनोहर पवार. आमच्या बाजूला मनीष पवार आहेत. काही कारणास्तव कुठल्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळणार नाहीत आपल्याला. थोडी इंजरीला फेस करतायत ते. हा सीझन त्यांचा खूप कठीण काळ म्हणावा लागेल त्यांच्या कारकिर्दीतला, कारण की अशी कुठली टुर्नामेंट नाही जिथे मनीष पवार खेळलेला नाही. हो बघा, एक चेंडू पकडायला दोन क्षेत्ररक्षक आले होते, पण एकाला पण भेटला नाही. पण त्याचं रूपांतर झालेलं आहे. धावा आलेल्या आहेत 3. पहा, एकच धाव होती तिथे 3 धावा आल्यात. या धावा तुम्हाला महागात ठरतील. शेवटच्या क्षणाला या धावांना तुम्हाला पस्तावा होईल, अशी वेळ येऊ शकते. कारण की अटीतटीचा सामना आहे, करोया मरोचा सामना आहे. या क्षणाला तुम्ही जर असे गचाळ क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच संघ अडचणीत सापडू शकतो. 3 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत मैदानामध्ये. पाच चेंडू 11 धावा झालेल्या आहेत मैदानामध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असणार आहे. 13 चेंडू आहेत. पंधरा धावा झालेल्या आहेत. आता चौकाराने 2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. शेवटच्या चेंडूवरती विजय भैयावर हल्ला चढवला, नाहीतर ओव्हर खूप चांगली पाहायला मिळाली होती विजय भैयांची. आता समीकरण असणाऱ्या 12 चेंडू 18 धावा. कोण येईल ही जबाबदारी घ्यायला, या अडचणीतून संघाला वाचवायला? विजय भैयांनी विजयभाईने त्यांच्या षटकामध्ये 11 धावा दिल्या आणि 1 विकेट महत्वाची मिळवून दिली. आणि त्यातले 3 रन मिसफील्डचे, त्यामुळे त्यांची गोलंदाजी खूप चांगली झाली. आता गोलंदाजीला चंदन आलाय मला तर वाटते. 5 क्षेत्ररक्षणामध्ये थोडं परिवर्तन.
तर नक्की supersport.in वरती तुम्ही लाईव्हला मॅच घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. नक्कीच ज्यांना कोणला ऑफिस टाइम मध्ये इकडे यायला नाही म्हटलं त्यांनी ही ऑफिस बसल्या देखील घर बसल्या देखील ही मॅचचा आस्वाद घेऊ शकता. ओ हो शॉर्ट फेस चेंडू होता पण बॅट्समनला कनेक्ट करताना आला नाही. डॉट चेंडू इथून आलेला आहे. चंदन नक्कीच तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे चंदन. तर या पुढील मॅच साठी मी विनंती करतोय बेलाच्या संघनायकाला की तुम्ही समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. बेला 11 संघ संघनायक याचा आहे. रेडी आहात तुम्ही आम्हाला माहिती आहे. कर्णधाराने मंचावर यायचं आहे. उडवलाय आता आलाय तडाखा मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार. नक्कीच चेंडू मनीष पवारच्या स्कूटीला लागलेला आहे. 21 धावा झालेल्या आहेत. आता समीकरण आपल्या साईडला झुकवतोय तो म्हणजे योगेश. 10 चेंडू 12 धावा. हा फटका आलाय ना तो म्हणजे सीबीजे संघाला एक विजेच आशेच किरण घेऊन आलेला आहे. अजून एक तडाखा आलेला आहे पण तिथे क्षेत्ररक्षक चुकवणार नाहीये कारण की या क्षेत्ररक्षकाला आम्ही पाहिलंय कित्येकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतो. आता पाहूया अजून एक सामन्यामध्ये ट्विस्ट रंगत मजा पहा. एक षटकार आल्यानंतरला त्याच दिशेने फटका सजवायचा होता पण क्विक कॅप्टन मध्ये रिप्लाय दिलाय तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या चंदनने. बैठे 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 ना इधर रखना बस टाइम कब है ना इसलिए पहले आशिष फुटा चेंडू पहिला चेंडू तडाखा हल्ला सरळ जातोय सीमा पार येतोय षटकार. पूर्णपणे खुला केला मोकळा केला आणि धावा आल्यात 6. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त पाहिजेत 6 धावा. 8 चेंडू 6 धावा. या धावा रोखण्याचा विक्रम केलेला आहे ते म्हणजे मनीष पवारने. 2004च्या मॅच मध्ये आम्ही पाहिलेली त्याची मॅच त्यामध्ये मनीष पवारने हा विक्रम केला होता. ओ आता येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने तडाखा षटकार षटकार षटकार. तर नक्कीच शेक हँड करून बाहेर निघायचं आहे आणि सीबीचे संघाच्या कर्णधाराला विनंती करते की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. व्हॉलंटियर्सने बॉल आणायचा आहे तिकडचा आलेला आहे बॉल मॅच बॉल आलेला आहे तर बॉल जमा करायचा पंच.